सोलापूर शहर उत्तर हा भाजपचा अभेद्य बालेकिल्ला भेदण्याची ताकद सध्या तरी विरोधकांमध्ये दिसत नसून या मतदारसंघातून विजयकुमार देशमुख हे 5व्यांदा आमदार होतील हे निश्चित मानण्यात येत आहे। लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीची जय्यत तयारी सुरू असून यंदाच्या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये काटेकी टक्कर होणार असं मानलं जात आहे। त्यामुळे राजकीय डावपेच आणि रणनीती यावर महायुती आणि महाविकास आघाडीकडून विशेष भर दिला जात आहे। विशेषतः लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपचं हॅट्रिकचं स्वप्न धुळीस मिळवून प्राप्त केलेल्या यशानंतर सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील राजकीय समीकरणं बदलण्याची शक्यता आहे। प्रणिती शिंदे यांच्या मोठ्या विजयानंतर काँग्रेस आणि मित्रपक्षात मोठा उत्साह दिसून येत असून मोठ्या आत्मविश्वासानं ते निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी सज्ज होत आहेत। तर दुसरीकडे सलग तिसऱ्यांदा विजयी होण्याचं स्वप्न भंगल्यानंतर आणि पराभवाला सामोरं जावं लागल्यानंतर भाजपनं आत्मचिंतन करून पराभवाची नेमकी कारणं शोधून पराभवातून योग्य तो बोध घेऊन पुन्हा एकदा सोलापूर जिल्ह्यात जोरदार मुसंडी मारून लोकसभा निवडणुकीचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी मायक्रो प्लॅनिंग सुरू केलं आहे। सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघाचा विचार करायचा झाल्यास प्राप्त परिस्थितीत सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघ हा भाजपचा अभेद्य बालेकिल्ला भेदण्याची ताकद सध्या तरी विरोधकांमध्ये दिसत नाही। या मतदारसंघात भाजपकडून विजयकुमार देशमुख हे सलग 5व्यांदा आमदार होतील हे निश्चित मानण्यात येत आहे। सन 2004 साली विजयकुमार देशमुख हे भाजपचे आमदार झाले। अत्यंत शांत संयमी स्वभाव, मतदारसंघात सातत्यानं मोठ्या प्रमाणात निधी आणून विकास कामांवर विशेष भर देऊन सर्वसामान्य मतदारांची केलेली अपेक्षापूर्ती, कार्यकर्त्यांची मजबूत फळी, सर्वच समाजातील मानणारा मोठा वर्ग, गोरगरिबांसाठी, उपेक्षितांसाठी शिक्षण, दवाखाना यासह विविध अडीअडचणींमध्ये सातत्यानं मदत करण्याची वृत्ती, राजकारणापलीकडे जाऊन सर्वच पक्षातील वरिष्ठ नेत्यांशी असलेले मैत्रीपूर्ण संबंध, काम करण्याची हातोटी यासह मंत्रिपदाच्या कालावधीत निपक्षपातीपणे केलेली कामं, या पदाला दिलेला न्याय या आणि इतर अनेक महत्त्वपूर्ण गोष्टी या त्यांच्या जमेच्या बाजू मानल्या जातात। दरम्यान यंदाच्या लोकसभा निवडणुकीत देखील त्यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी करताना भाजपचे उमेदवार राम सातपुते यांना मोठं मताधिक्य देऊन पुन्हा एकदा या मतदारसंघातील आपली एकूणच ताकद, पकड आणि वजन दाखवून दिलं। भाजप पुन्हा एकदा विजयकुमार देशमुख यांनाच उमेदवारी देऊन हा बालेकिल्ला अभेद्य ठेवण्याची शक्यता निश्चितच असून सध्याच्या मंत्रिमंडळ विस्ताराची जी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे त्यात त्यांना पुन्हा एकदा संधी देऊन त्यांच्या कामगिरीचा सन्मान करण्याची शक्यता आहे। सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी पुन्हा एकदा त्यांच्याकडे देण्यात येणार असल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे। दरम्यान महाविकास आघाडीत हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला जाणार की काँग्रेस या मतदारसंघावर पुन्हा दावा सांगणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आघाडीत हा मतदारसंघ यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडण्यात आला होता, तेव्हा यंदाही तो राष्ट्रवादीकडेच राहावा अशी आग्रही मागणी राष्ट्रवादी काँग्रेसची राहणार असून माजी महापौर महेश कोठे हे राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रबळ दावेदार मानले जात आहेत। त्याचबरोबर इतर नावंही चर्चेत आहेत। मात्र विजयकुमार देशमुख यांच्यासमोर इतर उमेदवारांच्या तुलनेत महेश कोठे हेच तगडे उमेदवार ठरू शकतात। या मतदारसंघातील राष्ट्रवादीची ताकद आणि त्यांना पडलेली मतं पाहता हा मतदारसंघ राष्ट्रवादीऐवजी पुन्हा काँग्रेसकडेच राहावा यासाठी ऐनवेळी निश्चितच काँग्रेस आग्रही राहील असं दिसत आहे। मात्र आघाडीत बिघाडी होऊ नये यासाठी ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला सोडून महाविकास आघाडी बेरजेचं राजकारण करून भाजपला कसं आव्हान देता येईल यासाठी प्रयत्न करू शकतो। महाविकास आघाडीकडून सध्या तरी महेश कोठे हेच ताकदवान उमेदवार मानले जात आहेत, जे विजयकुमार देशमुख यांना फाईट देऊ शकतात। महाविकास आघाडीला शहर उत्तर मतदारसंघात अत्यंत ताकदीनं आणि तयारीनिशी निवडणूक लढवावी लागणार असून लोकसभा निवडणूक जरी जिंकलेली असली तरी विधानसभा निवडणुकीत शहर उत्तरचा भाजपचा हा अभेद्य बालेकिल्ला सर करणं अथवा तो खिळखिळा करणं किंवा विजयकुमार देशमुख यांचा पराभव करणं हे वाटतं तितकं सहज आणि सोपं नक्कीच नाही। विजयकुमार देशमुख यांना मिळालेली मतं पाहता प्रत्येक निवडणुकीत
ती वाढतच गेली असून मतदारसंघातील लक्षवेधी विकास कामं, पालकमंत्री म्हणून सर्वच राजकीय पक्षांना न्याय देण्यासाठी केलेले प्रयत्न, राजकारणासह समाजकारणात जपलेली स्वच्छ निष्कलंक प्रतिमा आणि मतदारसंघातील एकूणच गणितं पाहता ते 5व्यांदा सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून विजयी होऊन एक नवा विक्रम करतील असं राजकीय विश्लेषकांमधून मानण्यात येत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातील भाजपचा विजयी रथ रोखणं हे महाविकास आघाडीसाठी शिवधनुष्य पेलण्यासारखंच आहे असं म्हटल्यास ते वावगं ठरणार नाही एवढं मात्र निश्चित.